नमस्कार मंडळी, मी मेघाच रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण इथे बघणार आहोत तिळाचे लाडू. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे मी घेतला आहे शेंगदाणा भाजून बारीक करून घेतला आहे, तीळ, तूप आणि गूळ. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे खोबरं किंवा ड्रायफ्रूट्स पण घेऊ शकता. मला इथे नको पाहिजे होतं म्हणून मी नाही घेतलं. इकडे मी ठेवला आहे गॅसवर कढई तापायला आणि कढईमध्ये घातला आहे तूप. त्याच्यामध्ये ॲड केला आहे गूळ. गूळ छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाक होईपर्यंत. गूळ तुम्ही इथे चिरून किंवा किसून पण घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता गूळ छान मेल्ट झाला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यात छोटे मोठे गुळाचे तुकडे उरणार नाही. आणि याच्यामध्ये ॲड करतो आपण शेंगदाण्याचं कूट आणि तीळ. छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव. मोठीच कढई घ्या, जेणेकरून मिक्स करायला व्यवस्थित असं हे करायला त्रास होणार नाही. आणि इथे 2 मिनटं व्यवस्थित परतून झालं की 2 मिनिट ठेवायचं आहे झाकण कढईवर, किंवा तुम्ही इथे बंद पण करू शकता व्यवस्थित एकत्र करून. मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित सारण झालेलं आहे. आता इथे मी एक मोठी परात घेते आणि त्याच्यामध्ये हे सगळं सारण काढून घेते. सारण गरम असतानाच तिळाचे लाडू वळून घ्यायचे आहेत, नाही तर ते थंड झाले तर मग ते व्यवस्थित बाइंडिंग होणार नाही. ते तुम्ही जर तुमचे व्यवस्थित वळत नसेल तर तुम्ही मिक्सरला 1-2 वेळा फिरवून सुद्धा घेऊ शकता, किंवा त्याच्यात तूप पण ॲड करू शकता, जेणेकरून त्याचं व्यवस्थित बाइंडिंग होतील. इथे आपले लाडू सगळे तयार आहेत वळून. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.